नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी कधीही घाई गर्दीने व्हिडिओ बनवत नाही. जसा म्हणजे एखादी बातमी सनसनाटी आहे किंवा एखादी घटना धक्कादायक आहे की लवकरच घाई गर्दीने काहीतरी करा म्हणजे व्ह्यूज मिळतील, असला उद्योग मी करत नाही. हा, पण कधी कधी अशी परिस्थिती येते, अशी घटना असते की ज्याच्यातून लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि अशा वेळेला लोकांना समजावणं भरकटत जात असतील तर थोपवणं आवश्यक असतं. म्हणूनच युद्धविरामाची जी घोषणा आली, अचानक आली, धक्कादायक वाटली आणि ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया यायला लागल्या, मला सुद्धा अनेकांचे फोन आले आणि माझ्या लक्षात आलं की ही वेळ आहे आत्ता. थोडी घाई करावी लागेल. नेहमीसारखं विश्लेषण नंतर करू, सवडीने करू, की अचानक ह्या युद्धविरामाचा प्रस्ताव आला कुठून, आणला कोणी, कसा स्वीकारला गेला, कशी घोषणा झाली आणि त्याची अंमलबजावणी तरी होते का, हे एवढं सगळं सविस्तर सांगता येणार नाही. पण लोकांनी धीर धरणं आवश्यक असतं. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, जे अगदी पहिल्यापासून प्रतिपक्षाचे श्रोते आहेत, अगदी पहिल्यापासून म्हणजे 3 एप्रिल 2020 या दिवशी मी प्रतिपक्ष हे युट्यूब चॅनेल सुरू केलं आणि ते युट्यूब चॅनेल सुरू करण्याच्या आठवडाभर 10 दिवस आधी मी फेसबुक लाईव्ह करत होतो. आणि त्याचं कारण असं होतं की अचानक लॉकडाऊन लागू झाला होता आणि या लॉकडाऊन मध्ये काय करायचं, आपल्या घरात स्वतःला कोंडून घ्यायचं, रस्त्यावर यायचं नाही, रस्त्यावर शुकशुकाट, काम धंदे सगळं बंद, सगळं म्हणजे बाजार बंद, दुकान बंद, सगळंच्या सगळं, मानवी जीवन ठप्प. देशभरातली, एवढ्या खंडप्राय देशातली हजारो गावं शहरं ओस पडलेली होती आणि लोकांना कळत नव्हतं काय करायचं. तर अशा वेळेला लोकांना धीर देणं आवश्यक होतं आणि मग तो धीर देण्यासाठी मी फेसबुक लाईव्ह करत होतो. योगायोगाने घरात सगळे अडकले होते. त्यामध्ये माझा भाचा पण होता आणि तो म्हणाला, काका याच युट्यूब करून टाकू, आणि प्रतिपक्ष सुरू झाला. आणि सॉरी, त्यामध्ये राजकारण वगैरे मी सांगत नव्हतो. मी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये धीर धरून, हिंमत दाखवून, कितीही विपरीत परिस्थिती असली तरी त्याला धीर धरून धैर्याने सामोरं जाणं कशा आवश्यक आहे आणि आपण आपल्या जागी काय करू शकतो, अशा रीतीने मी लोकांची एक प्रकारे समजूत घालणं, धीर देणं म्हणून काम करत होतो. म्हणजे ज्याची सुरुवातच सनसनाटीपासून लोकांना सावध करणं अशी होती, तशी परिस्थिती मला असं वाटतं की या युद्धविरामाच्या बातमीनंतर आली होती. कारण एका मिनिटात आपला लाडका पंतप्रधान, 56 इंची पंतप्रधान वगैरे बोलणारे जे लोक होते, तेच मोदींच्या विरोधात धडा 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 बोलायला लागले. आणि म्हणून मला वाटलं की 12 तास थांबणं योग्य नाही. आत्ताच्या आत्ता या युद्धविरामाविषयी लोकांना काही समजावलं पाहिजे. म्हणून मी तो युद्धविराम उघडा डोळे बघा नीट असा व्हिडिओ जो केला होता, त्याचं कारण ते होतं. कारण युद्धविराम म्हणजे काय तुम्हाला किती माहिती आहे? मला आठवतं 71च्या युद्धामध्ये पत्रकार नवा होतो, त्यामुळे मराठामध्ये रोज संध्याकाळनंतर युद्धाच्या बातम्या करणं आणि सकाळचा पेपर तयार करणं, किंवा सकाळी सांज मराठा म्हणून जे आमचं दैनिक होतं, सांज दैनिक, त्याच्यासाठी रात्री काही करून ठेवणं, हा उद्योग आम्ही करत होतो. त्यामुळे युद्ध म्हणजे काय, युद्धविराम म्हणजे काय, युद्धांच्या बातम्या, ह्या सगळ्यातून मी अगदी कोवळ्या वयात 2-2.5 वर्षाचा पत्रकार असताना गेलोय. त्यामुळे ते सायरन वाजणं, ब्लॅकआउट, या सगळ्या परिस्थितीतून गेलोय. अगदी 65च्या युद्धात सुद्धा शाळकरी वयात गेलेलोय. 62च्या युद्धात गेलोय, अगदी कोवळं बालिश वय होतं. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण केलं पाहिजे म्हणून तो केला. पण आता जरा सवडीने या गोष्टीकडे गंभीरपणे बघणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच हा आज मी युद्धविरामाच्या मागची पार्श्वभूमी
सांगण्यासाठी वेगळा व्हिडिओ करतोय की अचानक भारतावर अण्वस्त्र परमाणु हथियार छोड़ देंगे, भारत को बर्बाद कर देंगे असल्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने शेपूट का घातली? भारताने युद्धविरामाला मान्यता देणं वगैरे वगैरे बाजूला ठेवा, पण अचानक पाकिस्तान सुद्धा युद्धविरामापर्यंत का आला आणि या सगळ्या प्रकाराची सुरुवात कुठून झाली हे बघणं आवश्यक असं मी काल थोडस सांगितलं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कटोरा घेऊन भीक मागायला उभा असलेला पाकिस्तान त्याला काय $1.5 अब्ज कर्ज देण्यात आलं आणि अटी घालण्यात आला, त्यानुसार पाकिस्तान वाकला, ही वस्तुस्थिती आहे. पण तिथपर्यंत तरी पाकिस्तान का आला? एक पहिलं मी स्पष्ट करतो की मला कोणीही माहिती देत नाही, मी तुमच्यासारख्याच बातम्या बघत असतो आणि त्या बातम्यांमधला आशय जो असतो, गाभा जो असतो, तो शोधण्याचा आणि त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो. मला कुठूनही अधिकृत सरकारकडून बातमी मिळत नाही, पण या बातम्याच अशा असतात, ते एखाद्या रहस्यमय कोड्याचे तुकडे 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 असतात पझलचे, ते जोडले की कोडं सोडवलं जातं. तशा बातम्यांमधून पसरलेले विस्कटलेले तुकडे एकत्र करून मी त्या घटनेचा आशय शोधायचा प्रयत्न करतो. तेव्हा पहिली गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं करत असताना अगदी ते कोडं मला सुटल्यासारखं वाटलं तरी त्यातले काही तुकडे मी तुम्हाला सांगत नाही. तुम्हाला सांगत नाही, माझ्या बोलण्यातून ते टाळतो. याचं कारण असं असतं की भाऊ फार शहाणा आहे, याचं समाधान भाऊला मिळेल. ऐकणाऱ्या नाही, जे माझे चाहते असतील त्यांना म्हणा, बघा भाऊनी म्हटलं म्हणजे बरोबर आहे, त्यांनाही समाधान मिळेल. पण ती माहिती सगळ्यांना कळणारी नसते आणि अनेकदा शत्रूला नेमकी कळत असते. तर त्यातून भारताच्या युद्ध रहस्याची अनेक गोष्टी या परस्पर शत्रूला कळू नयेत म्हणून सांगणं टाळावं लागतं. आज भारत सरकार, भारतीय सेना दल किंवा या क्षेत्रातले जाणकार अनेक गोष्टी टाळत असतात सांगायच्या, त्यांना माहिती असतात पण सांगत नसतात. याचं कारण ते असतं की त्याचा आपल्या देशहितासाठी उपयोग नसतो, पण शत्रूला त्याची सुगावा लागला तर त्यातून आपण चालवलेले प्रयास अपयशी ठरण्याची भीती असते. म्हणूनच ते टाळून सांगावं लागतं. भले लोकांना ते कळले नाहीत, समजले नाहीत आणि लोकांना त्यासाठी अंधारात ठेवावं लागलं तरी बेहत्तर, कारण उद्दिष्ट महत्वाचं असतं. तर हे सगळं बघत होतो तेव्हा मी वेगवेगळ्या अँगलने विचार करत होतो आणि माझ्या परिचयातले अनेक जण आहेत, मोदी भक्त आहेत, अगदी कट्टर राष्ट्रवादी आहेत, पण त्यांना मोदींनी आता माघार का घेतली? अरे 4 पावलं चाललं तर तो पाकव्याप्त काश्मीर आपल्या कब्जात आला असा असं वाटणाऱ्यांची मांदियाळी आहे आपल्याकडे. आणि असं वाटायला काहीच हरकत नसतं, कारण तुम्ही युद्धभूमीवर जात नसता, तुम्ही युद्ध सीमेपासून जवळ राहत नसता, तुम्हाला रात्र रात्र गोळीबार होतो, बॉम्बफेक होते आपल्या घरावर, हा अनुभव नसतो. त्यामुळे इथे बसल्यानंतर युद्धस्थ कथा रम्य असं म्हटलेलं आहे. त्या सगळ्या कथा ऐकायला सिनेमाच्या पडद्यावर बघायला आवडतात तसं नसतं. असो, हे मी का सांगतोय, सवडीने जे तिथे बसलेत त्यांना माहिती आहे, त्यांच्याकडे सगळी माहिती असते आणि त्या माहितीच्या आधारावर ते निर्णय घेत असतात. आपण बातम्यांच्या आधारावर निर्णय बघतो, तर तुमचे निर्णय हे निरर्थक असतात, पण तिथे बसलेल्यांचे निर्णय परिणामकारक असतात आणि दीर्घकालीन परिणामांकडे बघून त्यांना वाटचाल करावी लागत असते. तर आता पहिली गोष्ट अशी आहे की काल म्हणजे 10 तारीखला जवळजवळ दुपारपासून पाकिस्तानचे जे डीजीएमओ आहेत, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स, हे प्रत्यक्षात दोन्ही बाजूचे युद्ध काळातील दोन्ही बाजूचे डीजीएमओ जे असतात हे एकमेकाच्या संपर्कात असतात. थांबायचं, वाढवायचं, काय करायचं हे सगळं प्रत्यक्ष कम्युनिकेशन डीजीएमओ तर्फे होतं. आणि 10 तारीखला दुपारपासून नव्हे, मध्यान्ह होण्यापासून पाकिस्तानचा डीजीएमओ भारताकडे, भारताच्या डीजीएमओ कडे सातत्याने संपर्क करत होता की भावा बोलूया बोलूया.
आणि मग अचानक ट्रम्प यांच्याकडून बातमी आली आणि हे सगळं काय भारतचा तपशील आता हळूहळू बाहेर येतोय. पण तरीही त्यात गर्जना करणारा, डरकाळ्या फोडणारा पाकिस्तान अचानक शेपूट का घातला त्याने, हे समजून घेतलं पाहिजे. आता हे तुम्हाला ती व्योमिका सिंग किंवा सोफिया कुरेशी सांगणार नाही, जे भारतीय सेना दलाचे प्रवक्ते म्हणून आले होते. ते तुम्हाला हे असं असं का झालं आणि ते का घाबरले हे सांगणार नाहीत. ते एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवक्ते नाहीत आणि संजय राऊत किंवा शिवसेनेचे प्रवक्ते तर बिलकुल नाहीत. आणि म्हणूनच आपण काय पराक्रम गाजवलाय आणि त्यातून काय साधलंय हे तपशीलवार सांगणं, याचा अर्थ शत्रूला आपली रणनीती समजवणं असतं. म्हणूनच असले खुलासे सरकारच्या पातळीवर किंवा सेना दलाच्या प्रवक्त्यांकडून होऊ शकत नाही. त्यामुळे डीजीएमओ कडून आम्हाला फोन आला, मग आम्ही फोन केला, मग ते असं झालं, मग अमेरिका आली, मग ट्रम्प, हे गोष्टी ते खुलासे करत नाहीत. ते तुम्हाला गरज असेल शोधा, एकमेकांशी जोडा आणि रहस्यभेद करा. कुठलंही सरकार, कुठल्याही सेना दलाचे प्रवक्ते असला खुलासा करत नाहीत. या गोष्टी 5-7 वर्षानंतर पुस्तकात लिहिण्यासाठी असतात. आता त्या लपवूनच ठेवाव्या लागतात. 65 आणि 71च्या युद्धाबद्दल आज अनेक पुस्तकावर उपलब्ध आहेत, पण ती माहिती तेव्हा उपलब्ध होती का? नव्हती. तशीच आजची परिस्थिती आहे. आणि अशा वेळेला मलाही खूप गोष्टी अंदाजाने कळतात, अनुभवाने कळतात. त्यामुळे काय झालंय, युद्धविरामाच्या दिशेने काय झालंय आणि त्या युद्धविरामाची पाकिस्तानला गरज का भासली, हे समजावणं मला आजच्या दिवशी महत्वाचं वाटतं. की पाकिस्तान घाबरला तर कुठे घाबरला. तुम्ही जर बारकाईने ऐकलं असेल तर काल दुपारच्या किंवा म्हणजे 10 तारीखला दुपारच्या किंवा संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी या दोनही भारतीय सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगितली, की आम्ही कुठचीही आंतरराष्ट्रीय सीमा किंवा नियंत्रण रेषा ओलांडली नाही, पण भारतीय सीमेलगतच्या आणि जवळच्या पाकिस्तानी हवाई दलाच्या ज्या धावपट्ट्या होत्या, जे त्यांचे एअर स्टेशन्स होते, जिथून भारतीयावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी लढाऊ विमानं उडू शकत होती, अशा कमीत कमी 6 धावपट्ट्या भारतीय सेना दलाने उद्ध्वस्त करून टाकल्यात, हे त्यांनी सांगितलं. आणि त्यामध्ये रावळपिंडी, इस्लामाबाद, सरगोधा ही नावं आलेली आहेत. यामध्ये सरगोधा आणि रावळपिंडी या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सरगोधा हा पाकिस्तानचा सगळ्यात मोठा हवाई दलाचा अड्डा आहे, जो उद्ध्वस्त करूनच 1971च्या भारत पाक युद्धाला सुरुवात झाली. जी विमानं उडायला झेपावण्याच्या तयारीत होती, ती विमानं हवेत उडण्यापूर्वीच तिथल्या तिथे भारतीय हवाई दलाने जमीनदोस्त करून टाकली होती. त्यामुळे सरगोदावर विमान उडवण्याची फॅसिलिटी उद्ध्वस्त करणं, तिथे असलेली रडार सिस्टीम उद्ध्वस्त करणं, म्हणजे भारताकडून येणाऱ्या विमानांचा अंदाज न लागणं आणि आपली विमानं उडवली तर त्यांना गाईड करण्याची क्षमता सुद्धा या 5-6 हवाई तळांवर आज पाकिस्तानकडे उरलेली नाही. आणि हे सगळं जेव्हा तुमच्याकडे चालू असतं, तेव्हा जगातल्या महाशक्ती म्हणजे अमेरिका असो किंवा रशिया असो किंवा चीन असो, हे सुद्धा ते मॉनिटर करत असतात. आणि या दरम्यान एक हल्ला असा झाला, मी काय झाला कुठे झाला सांगणार नाही, पण एक भारताच्या क्षेपणास्त्राचा किंवा काय म्हणतात त्या ड्रोनचा हल्ला अशा ठिकाणी झालेला आहे की आपली म्हणजे पाकिस्तानची अण्वस्त्र ही पाकिस्तानचाच घात करू शकतात, अशी परिस्थिती आता भारताने निर्माण केली आहे, याची खात्री पाकिस्तानला पटली. कारण जिथे ही क्षेपणास्त्र तैनात केलेली आहेत
जिथे या क्षेपणास्त्रांचा साठा सुद्धा ठेवलेला आहे, त्या जागेचं दार ठोठावण्यापर्यंत भारतीय क्षेपणास्त्रांनी आणि मिसाईलनी आणि ड्रोन्सनी बल्ला गाठलेला होता. अक्षरशः पाकिस्तानी क्षेपणास्त्रांच्या कोठाराचा दरवाजा ठोठावला भारताने आणि तिथे पाकिस्तानची फाटलेली आहे, घाबरलेले, गाळण उडालेली आहे. की जे लोक हे करू शकतात, भारतीय हवाई दल किंवा सेना दल, जर आपल्या अण्वस्त्र कोठारांचं दार ठोठावत असेल तर ते उद्ध्वस्त सुद्धा करू शकतील. आणि ते उद्ध्वस्त केलं तर भारताने कुठलाही अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्र न सोडता अर्धा पाकिस्तान बेचिराग केला, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे जेव्हा दिसलं तेव्हा पाकिस्तानची गाळण उडालेली आहे आणि तिथून मग पाकिस्तानची धावपळ सुरू झाली. अर्थात ही परिस्थिती पाकिस्तानवर आली आहे, हे रशिया, चीन आणि अमेरिका यासारख्या महाशक्तींना सुद्धा ते मॉनिटर करत असल्यामुळे कळत होतं. आणि ही कारवाई स्वतः भारतच करत असल्यामुळे, भारतीय सेनादल, हवाई दल करत असल्यामुळे आपण कुठचं दार ठोठावतोय आणि कसला इशारा देतोय हे भारताला माहिती होतं. आणि म्हणून भारत पाकिस्तानच्या पलीकडे आणखी 3 महाशक्ती अधिक पाकिस्तान आणि भारत या 5 लोकांना माहिती होतं की आता युद्धाची पातळी कुठपर्यंत गेलेली आहे. भारताने अजूनही सीमारेषा सुद्धा ओलांडलेली नाही, सरहद ओलांडलेली नाही, नियंत्रण रेषा ओलांडलेली नाही. तरीही भारत जर पाकिस्तानी अण्वस्त्राची कॉलर पकडल्यासारखं, गर्दन पकडल्यासारखी कृती करत असेल तर तो त्याच्या पुढचं पाऊल तिथे स्फोट घडवून आणण्यापर्यंत जाऊ शकतो. तर मग कुठूनही भारताला थांबवलं पाहिजे. आणि मग तिथून अमेरिकेला गळ घालण्यात आली आणि अमेरिकेला गळ घालण्यात आल्यानंतर मोदीचा दोस्त म्हणून येणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अट घातली की तुम्हाला IMFचं लोन मंजूर करून घेतलं तरी मस्ती आहे, मरा मरा. आणि म्हणून मग तुमच्या लक्षात आलं असेल, काल संध्याकाळच्या युद्धविरामाच्या बातम्यानंतर सुद्धा पाकिस्तानने युद्धविराम तोडला वगैरे वगैरे बातम्या येत राहिल्या. पूछमध्ये, श्रीनगरमध्ये, आणखीन कुठे सांबामध्ये युद्धविराम पाकिस्तानकडून तोडला गेला, अशा बातम्या झळकत राहिल्या. कुठे कुठे स्फोट झाले. पण आज सकाळी 11 तारीखच्या सकाळी या सगळ्या भारतीय सीमावर्ती भागामध्ये दुकानं, बाजार उघडलेले आहेत. काल रात्री जर असे धमाके झाले असते, अशा बातम्या येत होत्या, त्या बातम्या खऱ्या असत्या, तर आज सकाळी भारतीय हद्दीतली दुकानं उघडली नसती, बाजार उघडले नसते, रस्त्यावर गाड्यांची, वाहनांची ये जा होताना माणसांची आवाजाही दिसली नसती. पाकिस्तान घाबरलाय. हा, घाबरलाय म्हणून त्याला मारून घ्यायला पाहिजे हेही मान्य आहे, ते होईल हळूहळू. पण घाबरण्यासाठी सुद्धा वेळ द्यायला लागतो. आणि ज्या वेळेला शत्रू घाबरलेला असतो, त्याचा धीर सुटण्यासाठी सुद्धा वेळ दिला तर पुढची लढाई अधिक सोपी होत असते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या की पाकिस्तान घाबरला याचा सगळ्यात मोठा पुरावा रावळपिंडी हे जे पाकिस्तानी लष्कराचं शहर आहे, मुख्यालय आहे, तिथपर्यंत जाऊन भारतीय ड्रोन आणि क्षेपणास्त्र धडकलेले आहेत. सरगोधा आणि लाहोर या 3 शहरांना जो धक्का बसलाय, त्यातून पाकिस्तानची गाळण उडालेली आहे आणि त्यातून पाकिस्तान म्हणाल त्या शरणागतीला तयार झालेला आहे. आता IMFचं लोन शेवटी मिळालं ना पाकिस्तानला वगैरे वगैरे, हा वेगळा विषय आहे, तो मी वेगळा मांडणार आहे. मी आता फक्त पाकिस्तान गयावया करून दुसऱ्या कोणाकडून, त्याला म्हणतात फेस सेव्हिंग फॉर्म्युला, तोंड लपवायला जागा पाहिजे म्हणून
ट्रम्प कडून ही घोषणा करून देण्यात आली आणि तेवढी संधी पाकिस्तानला भारताने दिली, पण तरीही आम्ही कुठच्याही क्षणी आम्हाला वाटेल पाकिस्तान हल्ला करतोय तेव्हा हल्ला करायला मोकळे आहोत, ही आपला अधिकार राखून ठेवत भारत या युद्धविरामाला सामोरा गेलाय. युद्धामध्ये एका दिवसात काही होत नसतं, ही कंटिन्युअस प्रोसेस असते. आणि म्हणून युद्धविराम याचा अर्थ लढाई संपली, युद्ध समाप्ती असा नाही. हा व्हिडिओ मी केला होता. फक्त आज मी तुम्हाला एवढंच समजावतोय की पाकिस्तान घाबरलाय तर कशाला घाबरलाय. पाकिस्तान घाबरलाय तो पिंडी, सरगोदा आणि इस्लामाबाद इथपर्यंत सीमा न ओलांडता भारत येऊन पोहोचला, यांनी पाकिस्तान घाबरलाय. आणि त्या पाकिस्तानच्या घाबरण्याचा फायदा युद्धाच्या पुढच्या रणनीतीमध्ये कसा वापरला जाईल हे मी तुम्हाला या नंतरच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आत्ता इथेच सांगतो, जेवढं सगळं मला वाटलंय किंवा माहिती आहे ते अजिबात सांगणार नाही ज्याचा शत्रूला उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.